दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली। मात्र त्यावर स्वतः शरद पवार यांनी भाष्य केलंय। अजितदादांसोबत जाणार नाही असं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये पवार म्हणाले। पाहूया। शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं असं दोन्हीकडचे नेते म्हणत असले तरी शरद पवारांनी असं काहीही होणार नसल्याचं सांगितलंय। पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार नेमकं काय म्हणाले ते पाहूया। अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार नाही। शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडी सोबतच राहणार। आम्ही एनडीए सोबत जाणार नाही। पवार साहेब खूप मोठे नेते, त्या नेत्यांच्या ज्यावरती मी हे करणं म्हणजे एवढा मी मोठा नाहीये, त्यामुळे या बाबतीमध्ये आपण वरिष्ठांशी जर बोललं तर बरं होईल। शरद पवार साहेब हे त्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्याच्यामुळे त्यांनी कोणाबरोबर जावं किंवा न जावं हा तुमचा किंवा माझा विषय नाहीये। आणि ते जर बोलत असतील जाणार नाही, परंतु आपल्याला एक अनुभव आहे, पवार साहेब नेहमी बोलतात त्याच्या विरुद्ध दिशेनं त्यांची कृती असते असा आतापर्यंत आपल्याला अनुभव आहे। त्याच्यामुळे तसं होणार आहे की काय अशा प्रकारचा एक किंतु परंतु आपल्या मनात राहू शकतो। अजित पवारांनी बंड पुकारून भाजपसोबत गेल्यानं राष्ट्रवादीत उभी फूट पडली, त्यामुळे कौटुंबिक संबंधही ताणले गेले होते। मात्र विधानसभेच्या निकालानंतर अजित पवारांकडून कौटुंबिक भेटीगाठी सुरू झाल्या। गेल्या महिन्यात शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी सहकुटुंब दिल्लीत पवारांची भेट घेतली। आम्ही शरद पवार साहेबांना सदैव दैवत मानत आलेलो आहो। आम्ही जरी राजकीय आमच्या काही वेगळा मार्ग स्वीकारला असेल तरीही आम्हाला पवार साहेबांच्याबद्दल सदैव आदर राहिलेला आहे, राहणार आहे। आणि त्यामध्ये जर एकत्र आले किंवा त्यांच्या पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला अत्यंत आनंदच वाटेल। आणि मी पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच स्वतःला समजतो आणि त्यामुळे मलाही या बाबतीत आनंद होईल की शरद पवार जे एक धर्मनिरपेक्षतेचा विचार घेऊन आजपर्यंत वाटचाल करत आलेले आहेत, आपल्या आयुष्याच्या आपल्या उत्तरार्धाच्या काळात त्या सगळ्या भूमिकेला तिलांजली देऊन एनडीएसोबत जातील किंवा त्यांचा पक्ष इथं महाराष्ट्रात राहणार अजित पवार यांच्या पक्षासोबत जाईल अशी कुठलीही शक्यता मला वाटत नाही। ठीक आहे, शरद पवार यांच्या पक्षातल्या काही नेत्यांना जर आवश्यक संख्याबळ जमवून त्यांच्यासोबत जायचं असेल तर तो त्यांचा वेगळा प्रश्न असेल, पण शरद पवार यांच्याकडून म्हणजे अजित पवार यांच्या पक्षासोबत जाण्याची कुठलीही शक्यता नाही। भाजपची विचारधारा मान्य नाही, त्यामुळे अजित पवारांनी जो मार्ग स्वीकारला त्या मार्गाने आपण जाणार नाही हे शरद पवारांनी याआधी स्पष्ट केले आणि आता पत्रकारांशी बोलतानाही त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।